जगाच्या पाठीवरचा सर्वात ज्ञानसंपन्न, बुद्धिसंपन्न, कीर्तिसंपन्न राजपुत्र तथागत गौतम बुद्ध, मानभोव पंथाची स्थापना करणारे चक्रधर स्वामी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे जगाला सांगणारे श्री संत नामदेव महाराज, न देखवे डोळा ऐसा अकांतपण पिढी चित्त दुखी होते हे जगाला सांगणारे श्री संत तुकाराम महाराज, ज्यांच्या वाट्याला 1.5 दिवसाची शाळा येऊन त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास रशियामध्ये जाऊन सांगितला असे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्या महामानवानं आम्हाला सांगितलं, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र कसले, सगळे एका अनर्थ अविद्येने केले, हे बहुजन समाजाला सांगून आणि ब्राह्मण मुलींनाही शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांच्यामुळे आम्ही लिहिण्याचं, बोलण्याचं, प्रबोधन करण्याचं, धर्म चिकित्सा करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि याच काळामध्ये छातीवरती कठोरपणे पाय देऊन ताठ मानेनं जगावं कसं अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला दाखवणाऱ्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंद्रापेक्षा शीतल, गुलाबाच्या फुलापेक्षा कोमल, मंजुळा इतकंच पवित्र असं ज्यांचं चरित्र छत्रपती शिवाजी महाराज, भीमा आणि भामा इंद्रायणी नदीच्या तीरावरती मृत्यूला निळ्या छातीने समोरे जाणारे हुतात्मा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, खरं तर जिंकायला येतं कोणी अजिंक्य ठरतो, लाख सिकंदर आक्रमण करूनही पूर्णही उरते, तीच माझी पुरंदरची माती, या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे, या मातीला भक्ती मार्गाचा ध्यास आहे, एवढंच नाही तर काही माणसांचा राजकारणाचाही गंध आहे, याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्याशी मनमोकळ्याने संवाद साधत असताना खऱ्या अर्थानं मला मनस्वी आनंद होता. खरं म्हणजे देवानंदनी सांगितलं, इतके दिवस होऊन गेले, 400 वर्ष होत आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्हाला साजरी का करावी वाटते. आम्हाला वाटतं आमच्या गल्लीत जयंती साजरी झाली पाहिजे, आम्हाला वाटतं आमच्या गावात जयंती साजरी झाली पाहिजे, एवढंच नाही तर आम्हाला वाटतं देशाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली पाहिजे. नक्की छत्रपती शिवाजी महाराजांचं काय कर्तृत्व आहे तुम्हाला आम्हाला व्हिएतनाम माहिती असेल, एक छोटासा देश, आणि त्याच व्हिएतनामच्या संरक्षण मंत्री माधवमीन या माझ्या भारत देशामध्ये आल्या होत्या. भारत देशाच्या नियमाप्रमाणे महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं, नंतर ताजमहाल पाहायचा होता, त्यावेळेस व्हिएतनामच्या संरक्षण मंत्री माधवमीन म्हणाल्या, तुमच्या देशातला मला ताजमहाल नाही पाहायचा तर तुमच्या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. पण भारतातल्या लोकांना माहित नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे. त्याच व्हिएतनामच्या संरक्षण मंत्री म्हणतायत, मी सांगते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे. हा तुमचा भारत देश आहे, भारतामध्ये महाराष्ट्र राज्य आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये एक रायगड आहे, त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. पाहता पाहता मादंबी महाराष्ट्रात येतात, रायगडावरती येतात, रायगडावरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतात, माथा टेकवतात. नाही राहून भारतातला एक म्हणतो, माधवमीन एक विचारू का. माधवमीन म्हणते, हो विचारा. त्यावेळेस तो सहकारी म्हणतो, माधवजी तुमचा 7 समुद्रापार तुमचा देश, एवढा छोटासा तुमचा देश, तुमचा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध. त्यावेळेस व्हिएतनामच्या संरक्षण मंत्री माधवजी म्हणतात, 1985 सालात अखंडपणे 10 वर्ष एका बलाढ्य राष्ट्राबरोबर माझं छोटस सैन्य लढत होतं, झुंजत होतं. ते राष्ट्र म्हणजे अमेरिका, आणि शेवटी माझ्या छोट्याशा सैन्याने त्यांच्याच मातीमध्ये जाऊन मिळवलं. याचं सर्व श्रेय कुणाला जाते ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाला जातं. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज नावाची. आता विद्यार्थी मित्र आहेत, विद्यार्थी छोटे आहेत. एक शिवाजी महाराज त्याला वाटतंय झालं पाहिजे, निर्माण झालं पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, कुणाच्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे, त्यांनी हात वर करा. कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडते विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो खरं बोलायचं, कुणाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, आणि कुणी पुस्तक संपूर्ण वाचलंय. ही आजची आमची परिस्थिती आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं पालक आहेत, पालकांनी आत्मचिंतन करावं, आमच्या मुलांना काय वाचायला देतो. जर आमच्या मुलांनी जर पुस्तकं वाचली असती तर अशी चुळबुळ केली नसती.
कारण त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जातीपुरते नाही समजले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे विचाराने समजले पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांचं मनापासून सुरुवातीला शिवगर्जना ग्रुप कुंभारवर्ण सगळ्या युवकांचं टाळ्यांच्या गजरात धन्यवाद देऊया. कारण इतक्या संकटातून शिवाजी महाराजांचे विचार आमच्या मुलांपर्यंत समजले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज काय होते तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील माहिती असतील. याच कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक वसतिगृह काढलं होतं. वसतिगृहाचं नाव दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह. 18 पगड जातीची दीनदलितांची मुलं शिक्षण घेऊ लागत होती, शिकू लागत होती, मोठी होऊ लागत होती. पण पैशाची गरज बसली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाजात हात पसरला, द्या माझ्या कोणीतरी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे द्या. पण कोणीच पैसे देत नव्हतं. शेवटी पत्नीचं मंगळसूत्र विकलं आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करायला पैसे खर्च केलं. पण पैसे खर्च केल्यानंतर मुलांचं शिक्षण पूर्ण होईना. काय करायचं? आणि त्याच वेळेस एका उद्योगपतीला बातमी कळाली, कर्मवीर भाऊराव पाटलांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतायत. उद्योगपती कर्मवीर भाऊराव पाटलांपाशी येतो. भाऊराव पाटलांना म्हणतो, मला माहितीये तुम्हाला 1 लाख रुपयाची गरज आहे, मी 1 नाही तुम्हाला 2 लाख रुपये देतो. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, स्वतःच्या अंगाचे जोडे या माणसाच्या पायात करून घातले ना तरी या माणसाचे उपकार फिटणार नाही. पण उद्योगपती दुसऱ्या वाक्यात म्हणतो, कर्मवीर भाऊराव पाटील मी 1 नाही 2 लाख रुपये देणार आहे. माझी नेमकी अट एक आहे, तुम्ही ज्या वसतिगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय ते नाव बदला, तिथं माझं नाव द्या. तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतं? 1 लाख रुपये शिक्षण संस्थेसाठी खर्च केले असते. उरलेले 1 लाख रुपये बायका पोरांसाठी दागिन्यांसाठी खर्च केले असते. पण कर्मवीर भाऊराव पाटील तसे नाही म्हणले. 2 पावले मागे सरले, सांगितलं, अरे बाबा वेळ पडली ना तर हा कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण एकदा दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज नावाची आहे. ही ताकद तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. नक्की कसे होते छत्रपती शिवाजी महाराज? 19 फेब्रुवारी 1630 रोजी महासाहेबांच्या पोटी एक रत्न जन्माला आला. नाव ठेवलं गेलं शिवाजी. लहानाचा पोर मोठा होत आहे, शेतात जात आहे, शेतकऱ्यांची संवाद साधताय, शेतकऱ्याची कांदा भाकर घेत आहे. आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची संवाद साधल्यानंतर शेतकरी राजा म्हणतोय, राजा पाहिजे ना, तो आपल्याला हाच राजा पाहिजे. कारण हाच राजा दीनदलितांचं बहुजनांचं राज्य आणू शकतो. राजा आपल्याला पाहिजे ना, तो आपल्याला राजा हाच पाहिजे, कारण आपलं राज्य सुखी होऊ शकतं. आणि त्याच वेळेस शेतकऱ्याचं बरोबर शिवाजी महाराज घ्यायचे. शेतकऱ्याच्या पोराला शेतकरी करायचा, सावकाराच्या पोराला सावकार करायचा, वतनदाराच्या पोराला वतनदार करायचं, मजूरदाराच्या पोराला मजूरदार करायचं. आणि एक शिवनेरी किल्ल्यावर मातीचा किल्ला बनवायचा, छोटस दगडाचं सिंहासन बनवायचं. मग शेतकरी राजांकडे धावत यायचा. राजांना म्हणायचं, राज हा सावकार, या सावकारांनी माझी जमीन लुबाडली, राज मला न्याय द्या. आणि लहान वयात शिवाजी महाराज असताना त्या शेतकऱ्याच्या पोराला न्याय द्यायचे. लांबूनच पाहत राहायची मासाहेब जिजाऊ. मासाहेबांनी जिजाऊंनी पाहिल्यानंतर जवळ आल्या, शिवाजी राजांना कवटाळलं आणि सांगितलं, अबक शिवबा, तुझं नाव फक्त शिवाई देवीच्या नावावरून नाही ठेवलं. मासाहेबांना शिवाजी महाराज हे नाव का वाटतंय, काय वाटतंय? कारण शी म्हणजे शिकण्यासाठी, वा म्हणजे वागण्यासाठी, जी म्हणजे जीवनात उभं राहण्यासाठी. इथल्या तरुणांनी त्या मंत्र आचरणात हवा, तो पुत्र म्हणजे शिवाजी. आणि हेच लहानाचे पोर मोठे होत आहेत तर हातामध्ये तलवार घेतायत, तलवार शिकतायत, घोड्यावर बसतायत, घोडा शिकताय. आणि एके दिवशी घोड्यावरती बसले, घोड्याला थाप मारली, घोडा सर वेगानं पुढे निघून गेला. पण छत्रपती शिवाजी महाराज खाली पडले होते. शिवाजी महाराजांना लागलं होतं, उभं राहता येत नव्हतं. उभे राहायला जायचे, परत खाली पडायचे. अनेक माणसं पाहत होती, महासाहेब सुद्धा पाहत होत्या, पण उभं राहण्यासाठी कोणी आधार द्यायला जात नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. उभे राहायला जात आहे, परत खाली पडताय, पण आधार द्यायला कोणी येत नव्हतं. बऱ्याच वेळानं छत्रपती शिवाजी महाराज उभे झाले, चालते झाले, मासाहेबांच्या जवळ गेले आणि मासाहेबांना सांगते झाले, मासाहेब मी पडल्यानंतर मला लागलं याचं मला वाईट वाटलं नाही. मासाहेब मी पडल्यानंतर मला लागलं याचं अजिबात मला मुळी वाईट वाटलं नाही. मला वाईट याचं वाटलं, पडल्यानंतर उभं राहण्यासाठी मला आधार द्यायला कोणी आलं नाही. त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी लहान वयात शिवाजी महाराजांवर एक संस्कार घालून दिला. मासाहेब म्हणताय, बघ शिवबा, जी माणसं उभी राहताना दुसऱ्याच्या आधारानं उभी राहतात ना, ती माणसं आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयात
हे संस्कार मासाहेब जिजाऊंकडून घेतले आणि हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्वराज्य वाढत होतं. मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना पुण्यात घेऊन आल्या. पुण्यात का? पुणे, सुपे, चाकण, इंदापूर ही शहाजी महाराजांची जहागिरी होती. आणि एकदा मासाहेब लाल महालात बसल्या. एक शेतकरी मासाहेबांच्या जवळ आला आणि मासाहेबांना सांगता चला, मासाहेब 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 मला न्याय हवाय. मासाहेब म्हणतायत झालं काय? शेतकरी म्हणतो माझी पोर नदीमध्ये पाणी भरायला गेली होती. एका माणसानं पोरीची अब्रू लुटली आणि माझ्या पोरीने शेवटी जीव दिला. मासाहेब मासाहेब मला न्याय हवाय. मासाहेब म्हणतायत पुढे शिवाजी राजे आहेत, सांगा शिवाजी राजेंना. राजांच्या समोर शेतकरी जातो, राजांना मुद्रा करतो आणि सांगता होतो राजा राजा मला न्याय हवाय. राजे विचारतायत झालं काय? म्हणतो माझी पोर नदीमध्ये पाणी भरायला गेली होती आणि एका माणसानं पोरीची आबरू लुटली आणि माझ्या पोरीनं शेवटी जीव दिलाय. राजा राजा मला न्याय हवाय. राजे विचारतायत कोण तो माणूस? शेतकरी म्हणतो रांजाचा पाटील. शिवाजी महाराजांनी आदेश दिला जा जा त्या रांजाच्या पाटलाला पकडून आणा. रांजाच्या पाटलाला 2 मावळे पकडायला गेले. खेड शिवापूरच्या बाजूला रांजाच्या पाटलाला पकडलं. 2 तासात रांजाच्या पाटलाला पकडून शिवाजी महाराजांच्या समोर हजर केलं. आणि त्यावेळेस रांजाचा पाटील म्हणतोय नाही राजा राजा माझ्याकडून चूक झाली, राजा माझ्याकडून गलती झाली, परत नाही असं होणार, परत नाही चूक करणार. राजे म्हणले तुला माफ करणार नाही. मावळ्याला आदेश दिला याचे दोन्ही हात तोडा, याचे दोन्ही पाय तोडा. त्याचे दोन्ही हात तोडले, दोन्ही पाय तोडले, त्याच्या अंगाचा चौरंग बनवला आणि घाडवावरती बसवलं. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि संपूर्ण पुणे फिरवलं. कारण का? माझ्या पुण्याला बघता येईल आणि त्याच्या रांजेच्या पाटलाच्या तोंडावर तुंबता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं गुन्हेगारी कमी केव्हा होते? गुन्हेगाराला शिक्षा दिलीच ना तर गुन्हेगारी कमी होते. पण आज आमची अवस्था कशी आहे? काही दिवसांपूर्वी कोर्टात गेलो होतो. कोर्टात गेल्यानंतर 70 वर्षाची आजी कोर्टाच्या पायरीवर बसली होती. आजीला सहज विचारलं आजी तुम्ही इथं का आलात? त्यावेळेस त्या आजीनं सांगितलं 13व्या वर्षाचा बलात्काराचा आज माझा निकाल आहे. काही आरोपी मोकाट सुटले, काही आरोपी मरून गेले, अजून मी लढतेच आहे. 13व्या वर्षाचा बलात्काराचा आज माझा निकाल आहे. ही आज न्यायाची अवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाच माहित होतं गुन्हेगारी कमी केव्हा होईल? गुन्हेगाराला शिक्षा दिलीच ना तर गुन्हेगारी कमी होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्वराज्य वाढत होतं, स्वराज्य वाढत होतं. पण अनेक शत्रू यायचे, हल्ला करायचे, निघून जायचे. हल्ला करायचे, निघून गेल्यानंतर पण शत्रू यायचे कुठनं? तर समुद्राच्या माध्यमातून शत्रू यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व मावळ्यांना गोळा केलं आणि सांगितलं एक तुम्ही समुद्रात असा किल्ला बांधा जेणेकरून शत्रू आतमध्ये प्रवेश करणार नाही, आतमध्ये अजिबात येणार नाही आणि आपल्यावर आक्रमण करणार नाही. मावळ्यांना बोलवलं आणि सांगितलं तुम्हाला पैसे देतो, धन देतो, पाहिजे ते देतो. तुम्ही एक समुद्रात किल्ला बांधा जेणेकरून शत्रू आपल्यामध्ये येणार नाही, आपल्यावरती हल्ला करणार नाही. आणि त्याच वेळेस मावळ्यांना सांगितलं, मावळ्यांना सांगते झाले मी काही सैन्य घेऊन लढायला जात आहोत, लढाईच्या मोहिमेवरती जात आहोत. तुम्ही काही सैन्य घेऊन किल्ला बांधायला जा. आणि त्याच वेळेस मावळे किल्ला बांधायला गेले. समुद्राच्या किनाऱ्यावरती मातीमध्ये भिंत बांधली. 2 फुटावरती भिंत आली आणि समुद्राची लाट त्या भिंतीला येऊन लागली आणि भिंत लगेच खाली पडून जायची. आता काय करायचं? राजेंना तर अजिबात सांगायचं नाही, कारण राजेंना ही जर माहिती कळाली, कारण राजे लढायला गेले आहेत, लढाईच्या मोहिमेवरती गेलेले आहेत आणि ही जर माहिती कळल्यानंतर राजेंचं मन लढाईत लागणार नाही आणि लढाई कदाचित ठरतील. त्यावेळेस मावळा म्हणाला राजांना तर अजिबात सांगायचं नाही. आता मातीमध्ये भिंत बांधून उपयोग नाही, ती भिंत चुन्यामध्ये बांधली पाहिजे. 7-8 फुटावरती भिंत आली. समुद्राची भली मोठी लाट त्या भिंतीला येऊन लागली आणि भिंत लगेच पाण्यात आणि मातीत मिसळून जायची. आता काय करायचं? मावळ्यांना प्रश्न पडलाय. राजांनी तर सांगितलं किल्ला बांधायला सांगितलं, आता काय करायचं? राजांना तर अजिबात सांगायचं नाही. त्याच वेळेस एका मावळ्याने युक्ती केली, आता मानला मातीमध्ये बांधून उपयोग नाही, ती भिंत चुन्यामध्ये बांधून उपयोग नाही, ती भिंत आता शिस्यामध्ये बांधली पाहिजे. शिस आणलं, शिस गरम केलं, शिस वितरवलं, दोन्ही दगडाच्या मध्ये शिस ओतलं. पाहता पाहता भिंत पूर्ण झाली, पाहता पाहता किल्ला अर्धा झाला. पण राजांनी पैसे दिले होते, संपून गेले. राजांनी साधन सामुग्री दिली होती, सगळी संपून गेली. आता काय करायचं? मावळे म्हणाले आता राजांना तर अजिबात सांगायचं नाही. राजांना जर ही माहिती कळाली तर राजेंचं लक्ष लढाईत लागणार नाही.
राजेंना तर अजिबात आता सांगायचं नाही. त्याच वेळेस एक मावळा म्हणाला, मी घरी जातो, माझी संपत्ती घाण ठेवतो आणि त्याचे पैसे आणू, पैसे आणल्यानंतर किल्ला पूर्ण करू. दुसरा मावळा म्हणाला, मी घरी जातो, माझे दागिने विकतो, संपत्ती विकून टाकतो, त्याचे पैसे आणू, किल्ला पूर्ण करू. तिसरा मावळा म्हणाला, मी घरी जातो, माझी आहे तेवढी संपत्ती विकतो. सगळे मावळे घरी गेले. कोणी घाण ठेवली संपत्ती, कोणी विकून टाकली. पैसे आणले, पैसे किल्ल्यात एकत्र केले आणि त्या पैशातून किल्ला पूर्ण केला. किल्ला पूर्ण झाला आणि राजेंना मावळे माहिती देत आहेत, चला चला राजा तुम्ही किल्ला पाहायला चला, चला चला राजा तुम्ही किल्ला पाहायला चला. राजे किल्ला पाहायला आले, बुरुजावरती आले आणि त्याच वेळेस बुरुजावरती आले असताना मावळा माहिती देतोय, राज एवढा अप्रतिम हा सिंधुदुर्ग किल्ला या बुरुजावरनं तोफेचा मारा समुद्राच्या किनाऱ्यावरही करू शकतो आणि तोफेचा मारा समुद्राच्या लाटेवरही करू शकतो. पण राजेंना त्यावेळेस कळालं, एवढा अप्रतिम सिंधुदुर्ग किल्ला स्वराज्यासाठी मावळ्यानं जमीन घाण ठेवून, दागिने घाण ठेवून विकून हा किल्ला बांधलाय. राजेंना कळल्यानंतर सर्व मावळ्यांना बोलवलं आणि सांगितलं, तुम्हाला पाहिजे ते मागा, कारण तुम्ही स्वराज्यासाठी हा किल्ला बांधलाय. तुम्हाला पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे. तुम्ही दागिने मागा, जमीन मागा, पाहिजे ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कुठलाच मावळा बोले ना. शिवाजी महाराज म्हणतायत, अरे बोला ना, तुम्हाला पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे. पण बऱ्याच वेळानं एका मावळ्यानं मान वर केली आणि म्हणाला, खरंच राज आम्हाला पाहिजे ते देणार ना. राजे म्हणाले, लवकर मागा, मी द्यायला आतुर झालेलो आहे, मी द्यायला तयार आहे. त्याच मावळ्यानं त्यावेळेस शेजारच्या मावळ्यामध्ये कानामध्ये काहीतरी कुजबूज केली आणि दोन मावळे किल्ल्यात गेले. दोन फरशीचे तुकडे होते. दोन फरशीच्या तुकड्यावरती गुळ आणि असा चुना चिकट पदार्थ एकत्र केला, राजेंच्या समोर आणला आणि राजेंना परत म्हणताय, राज खरंच आम्ही मागेल ते तुम्ही देणार ना आम्हाला. राजे म्हणाले, लवकर मागा, तुम्ही दागिने मागा, पैसा मागा, जमीन मागा, वाटल्यास किल्लाही मागा, किल्लाही तुमच्या नावावरती करून मी द्यायला तयार आहे. पण त्याच वेळेस मावळे म्हणाले, राज आम्हाला जमीन नको आहे, राज आम्हाला दागिने नको आहे, राज आम्हाला काहीच नको आहे. एका फरशीच्या तुकड्यावरती फक्त एका हाताचा ठसा द्या आणि दुसऱ्या फरशीच्या तुकड्यावरती एका पायाचा ठसा द्या. आजही तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहायला गेला, दोन घुमट आहेत. एका गुमटामध्ये सहज वर नजर फिरवा, एका हाताचा ठसा राजेंचा पाहायला मिळतो. दुसऱ्या गुमटामध्ये सहज वर नजर फिरवा, एका पायाचा ठसा पाहायला मिळतो. आजही आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, कुणी कुणी सिंधुदुर्ग किल्ला पाहिला आहे? पुरंदर किल्ला कुणी पाहिला आहे? पुरंदर किल्ल्यावरती कुणाचा जन्म झाला? संभाजी महाराजांची जन्मतारीख काय आहे? मुलींना बोलायचं काय जन्मतारीख? कुठल्या मुलीला येते छोट्या? उभं राहून सांग. साल? मुलींनो इकडे इकडे पहा, इकडे. ते उत्तर देत नाही, तुम्हाला उत्तर देत नाही. किती आहे जन्मतारीख? किती आहे? त्या मुलाने हात वर केला. किती आहे मुला? 14 मे साल काय? चौदा मे 1657 ह्या युवकांनी सांगितलंय. लहान छोटी मुलं आहेत, त्यांचा आदर्श घेतला तर पुढच्या वेळी शिवजयंती साजरी होईल. फक्त शिवजयंती साजरी करताना आपापसात बोलण्यापेक्षा मी काय सांगतोय ते विचार घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी काय केलं नाही? संभाजी महाराजांच्या कुणाच्या पोटी जन्म झाला? संभाजी महाराजांचा 14 मे 1657 साली.
सईबाईंचा. मुलांचे पालक कुठे आहेत? का पालकांनाच माहित नाही? तुम्हा सर्वांना सांगतो, कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं. कुठल्या जातीत जन्म घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नसतं. कुठल्या धर्मात जन्म घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नसतं. जन्म घ्यावा किंवा न घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नसतं. पण जन्म घेतल्यानंतर स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं हे मात्र आपल्या हातात असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, इतर महापुरुषांनी कुणाच्या पोटी जन्म घेतला हे महत्वाचं नव्हतं, तर स्वतःच कर्तृत्व सिद्ध केलं. आता मुलांना मला सांगा बरं, कोण कोण आई वडिलांच्या पाया पडताय? दररोज आई वडिलांच्या पाया. नाही पडत आहे ही. मला एक उदाहरण सांगतो. काही दिवसांपूर्वी एक वृद्धाश्रमात गेलो होतो. वृद्धाश्रमात गेल्यानंतर आजी आजोबा होते. आजी आजोबांना विचारलं, तुम्ही इथं का आलात? 10 मिनिटं काहीच बोलत नव्हते, एकमेकांकडे पाहत होते, डोळ्यामध्ये अश्रू होते. मी म्हणलं कदाचित माझा प्रश्न विचारला कदाचित चुकला असेल. त्यांना अगोदरच सगळं आठवलं म्हणून कदाचित ते रडत असतील. न राहून मी म्हणलं, तुम्हाला जमीन नाही का? त्यावेळेस त्या आजीनं सांगितलं, जमीन खूप आहे. म्हणलं कदाचित मग घर नसेल. त्यावेळेस आजोबा म्हणले, घर बी मोठं आहे. मग मी म्हणलं कदाचित तुम्हाला मुलं नसतील. त्यावेळेस त्या आजी आजोबांना विचारलं, म्हणलं मुलं नाहीत का? त्यावेळेस त्या आजी आजोबांना सांगितलं, मुलंही आहेत, सरकारी नोकरीला आहेत. म्हणलं नक्की तुम्हाला काय कमी पडलं? तर त्या आजी आजोबांनी सांगितलं, आमच्या मुलांना संस्कार कमी पडलेत. उद्याच्या काळामध्ये जर आपल्याला वृद्धाश्रमात जायची वेळ येऊन द्यायची नसेल तर आमच्या मुलांच्या हातामध्ये शिवचरित्र द्या. शिवचरित्र. कारण जगामध्ये एकच असं चरित्र आहे ते आमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवू शकत नाही, ती म्हणजे शिवचरित्र आहे. त्यामुळे आम्ही मुलांना किती पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिस्त सगळ्यात महत्वाची होती. सगळ्यात महत्वाची. लढाईपेक्षा, शत्रूपेक्षा शिस्त सगळ्यात महत्वाची होती. आमच्या मुलांना शिस्त अजिबात नाही. कारण लढाईमध्ये त्यावेळेस असं होतं, दिवस उगवल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे उघडले जात होते आणि दिवस मावळल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद केले जात होते. आणि रायगडावरती एके दिवशी हिराला घरी जायला उशीर झाला होता. दिवस मावळला, किल्ल्याने, किल्लेदाराने दरवाजे बंद केले आणि त्यावेळेस हिरा घरी जात होती. गडावरती गेली आणि घरी जायला उशीर झाल्यानंतर हिरा किल्लेदाराला विनवण्या करते, माझ्याकडून परत नाही चूक होणार, फक्त एकदा दरवाजा उघडा, माझं तान्हं लेकरू वाट बघतंय घरी, किंचाळत असेल, रडत असेल, माझी आठवण काढत असेल, मला फक्त एकदा जाऊ द्या. किल्लेदार ऐकत नाही. किल्लेदार वारंवार विनवण्या करते, किल्लेदार ऐकत नाही. पण किल्लेदार म्हणतो, हिरा तुला माहित नाही का, दिवस मावळल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात आणि दिवस उघडल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे उघडे केले जातात. हिरा वारंवार विनवण्या करते. किल्लेदार शेवटी म्हणतो, इथं खुद्द छत्रपती शिवाजी महाराज जरी आले ना तर किल्ल्याचे दरवाजे उघडणार नाही म्हणजे नाही. पण एक तुला सांगतो, गडावरती परत जा, माझी बायका पोरं आहेत, तिथं राहा. आजची रात्र तिथं राहिल्यानंतर दिवस उगवल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील आणि तू घरी तुझ्या तुझा. हिरा आलेल्या वाटेने परत गडावरती जाते. दिवस उगवतो, किल्लेदार किल्ल्याचे दरवाजे उघडतो. उघडल्यानंतर धावत धावत स्वतःच्या घरी जातो, घराचं दार ठोठवतो. त्याची पत्नी त्याचे दार उघडते. उघडल्यानंतर किल्लेदार त्याच्या पत्नीला म्हणतो, त्या हिराला सांग घरी जायला, कारण तिचं तान्हं लेकरू घरी आहे, रडत असेल, त्याला भूक लागली असेल, तिला लवकर सांग किल्ल्याचे दरवाजे उघडलेत म्हणून आणि घरी जा. त्यावेळेसची पत्नी म्हणते, कोण हिरा? कुठली हिरा?
त्यावेळेस सगळं किल्लेदार सांगतो, कारण हिराला घरी जायला उशीर झाला होता, किल्ल्याचे दरवाजे लावले होते, तिचं तानं लेकरू घरी होतं. तिला सांगितलं माझ्या घरी जा आणि घरी राहा, आजची रात्र राहिल्यानंतर किल्ल्याचे दरवाजे उघडतो, उघडल्यानंतर तू तुझ्या घरी जा. त्याची पत्नी किल्लेदाराची म्हणते, कोण हिरा, कुठले हिरा, तिथं कोणी आलंच नाही. किल्लेदारला वाईट वाटतं, कुठं गेली असेल हिरा, कुठं राहिली असेल. किल्लेदार जातो आणि जाताना किल्ल्या खाली जाताना त्याला हिरा डोक्यावर दुधाचा हंडा घेऊन परत येताना दिसते. त्याला प्रश्न पडतो किल्लेदाराला की हिरा घरी कशी गेली आणि इतक्या लवकर दूध घेऊन कशी परत आली. प्रश्न पडला आणि प्रश्न पडल्यानंतर हिराला विचारलं, हिरा तू एवढ्या लवकर घरी कशी गेली आणि दूध कुठून आणलं. ती म्हणले मी रात्रीच गेले घरी. पण रात्री गेले कशी तू घरी. त्यावेळेस हिरा म्हणले, एक भिंत होती, भिंत खाली थोडी माती होती, झाड झुडप होती, त्याच्यावर मी उडी टाकली स्वतःला दिलं झुकून. पण मला काहीच पुढचं कळेना, कारण माझ्या कानामध्ये फक्त माझ्या बाळाचं रडणं ऐकू येत होतं. किल्लेदाराला प्रश्न पडला, रायगड हा अप्रतिम हा किल्ला आहे, कारण वारं सुद्धा आतमध्ये येत नाही, एखादा चिटपाखरू सुद्धा आतमध्ये येत नाही, आणि हिरा कशी काय इथून किल्ल्यातून बाहेर पडली. आता हीच बातमी जर राजांना कळाली तर किल्लेदार म्हणून मला हत्तीच्या पायाखाली देतील, कडेलोट करतील. पण किल्लेदार राजेंना सांगतो. राजांना सगळी हकीकत सांगितल्यानंतर राजे विचारताय, जात्या हिराला बोलून आणा. हिराला सांगणं धाडलं. हिराला ज्यावेळेस बोलवल्यानंतर राजांच्या समोर आणलं, त्यावेळेस हिरा म्हणते, राज मला हत्तीच्या पायाखाली दिलं तरी काही हरकत नाही, माझ्याकडून चूक झाली, माझा कडेलोट केला तरी मला काही हरकत नाही, पण राजे काय करायचंय करा, निर्णय मात्र तुम्ही घ्या. राजे पत्नी साडी चोळी दिली आणि तिचा सन्मान केला. सन्मान करताना सांगितलं, तुझ्यासारख्या इथं महिला आहेत, तोपर्यंत इथं मावळ्यांची शूरवीरांची कमी कधीच पडणार नाही. कोण होतं? ती हिरा होते. मुलासाठी काय करत होते. पण आज आमची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. आज आमचे युवक काय करताय, वडिलांच्या पाया अजिबात नाही, पण पाया कोणाच्या पडतायत. एखादा डॉन तयार होतो, दहशत करतो, मग त्याच्या समोर जायचं, पाया पडायचं, म्हणजे गुंडांच्या पाया पडणारी पिढी आजच्या काळामध्ये तयार झाली. ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला, की राजा वाटेने गेली, जिथून गेली तिथे गुरुंज बांधला. पण गुरुंज बांधताना नाव काय द्यावं. संभाजी गुरुंज नाही दिलं, जिजाऊ गुरुंज नाही दिलं, शहाजी गुरुंज नाही दिलं, मग नाव दिलं काय. केलं त्यांनी गुरुंज. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं. पण आज आम्ही किल्ला पाहायला जातो. किल्ल्याचं वास्तव काय. किल्ला पाहिल्यानंतर एखादा दगड जर एखादा कोणी पाहिला तर व्यसनाधीन झालेल्या तरुणाच्या हातामध्ये खिशात हात जातो, हातामध्ये चुना येतो. चुना काढल्यानंतर बदामाचा आकार काढतो. आता ज्या बाणाचा पत्ता नाही, पण ह्याचा बाण त्या बदामात असतो. जणू काय हा किल्ला ह्यांच्या नावावरती एकीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये जेवढे बदाम खाल्ले नसतील ना, त्याच्यापेक्षा जास्त बदाम आज आम्हाला किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात. ही सगळ्यात दुर्दैव आहे. सगळ्यात. युवकांना लग्न झाल्यानंतर महाबळेश्वरला जरूर तुम्ही फिरायला जा, पण त्याच्या अगोदर महाबळेश्वरला जाताना प्रतापगडावरती जा आणि त्या पत्नीला सांगा, हाच तो प्रतापगड तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला. लग्न झाल्यानंतर इथले जेजुरीच्या खंडेरायाला वंदन करायला जरूर जा, पण लग्नाच्या अगोदर कधीतरी तोरणा किल्ल्यावर जा आणि सांगा पत्नीला, हाच तो तोरणा किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं तोरण इथनच बांधलं. जोपर्यंत आमच्या घरात आणि जोपर्यंत आमच्या मुलांना इतिहास सांगत नाही ना, तोपर्यंत काही होणार नाही. एखादं मंदिर बांधायचं म्हणलं त्याला भरपूर निधी येतो, पण किल्ल्यावर एखादा दगड रचायचं म्हणलं ना, कोणीच पुढाकार घेत नाही. आज तुम्ही जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली रायरेश्वरावर, आज जायला तिथं रस्ता नाही, अजूनही तिथं लाईट नाही. जिथं शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर 5 फुटाचं मध्ये अंतर आहे आणि जिल्हा परिषदची शाळा तिथे आहे. त्या शिक्षकांना शनिवार रविवार सुट्टी असती आणि ते शिक्षकांना तिथंच राहावं लागतं, कारण पायऱ्यांवर जावं लागतं, नाही तर डाव्यानं वर जावं लागतं. ही आजची परिस्थिती आहे.
आमचे मंत्री खासदार गुवाहाटीला कधी जातील, कधी येतील, विमान प्रवास करतील, पण आमच्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची तिथपर्यंत पोहोचली नाही. विद्यार्थी मित्रांनो पोचलेच नाही. आता खरं सांगा मला प्रामाणिकपणे, कोण शपथ घेतली तिथं रायरेश्वरावर गेला? पालक कोण कोण गेले? म्हणा तुम्ही एवढं सांगताय सारखं आम्ही काय केलं. जर आम्ही केलं असतं तर तुम्हाला कशाला बोलवायला लागलं असतं, कशाला फोन करायला लागला असता? आमच्यात एखादा तयार झाला असता, बोलला असता, उभा झाला असता, काही हरकत नाही. पण आमच्या मुलांना संस्कार दिले पाहिजे. जातीच्या आणि विचारांच्या पलीकडे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या शेतकऱ्यासाठी काय केलंय? तुम्हाला आम्हाला कोंढवा गाव माहिती असेल. याच कोंढवा गावाला आणि याच पुण्यात दुष्काळ पडला होता. कोंढवा गावातील गावकरी एकत्र झाले. एकत्र झाल्यानंतर गावकऱ्यांनी ठरवलं आपल्याला पिण्याचं पाणी मिळत नाही, आता काय करायचं? छत्रपती शिवाजी महाराज राज्य करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना गावातल्या गावकऱ्यांनी पत्र लिहिलं, कैसे करून आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राजेंना पत्र मिळालं. राजेंना पत्र मिळाल्यानंतर राजेंनी काय करावं? मुहूर्त बघावा, तारीख ठरवावी, सोशल मीडियावर जाहिरात करावी, बॅनरबाजी करावी, कुठला तरी निधी घ्यावा. अजिबात तसं केलं नाही. पत्र मिळालं, कैसे करून यांना पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. राजे घोड्यावरती बसले आणि कोंढवा या ठिकाणी आले. कोंढवाला येताना एक आत्ताचा इंजिनियर जसा असतो तसा एकाला सहकार्याला बरोबर घेऊन आले होते. आणि त्याच वेळेस 16-17 वर्षाचं येसबा कामठे नावाचं पोर राजेंच्या कौतुकाने पाहत होतं. कारण त्याचं एवढंच होतं, माझा राजा माझ्या मातीमध्ये आलाय. आणि त्याच वेळेस राजेंच्या कौतुकाने पाहत होतं. राजें बरोबर चालत होतं. राजे सुद्धा बंधाऱ्याला जागा शोधतायत, धरणाला जागा शोधतायत आणि त्यांचे सहकारी सुद्धा शोधतायत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळानं एक धरणाला जागा पाहिली आणि पाहिल्यानंतर सहकार्याला सांगितलं, ही धरणाला मी जागा पाहिलेली आहे, तिथं बघ काय अडचण आहे का, पण याच्या व्यतिरिक्त तुला जर जागा चांगली सापडली ते पण बघ आणि मला येऊन सांग. सहकारी जातो आणि बऱ्याच वेळाने जागा पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे परत येतो आणि राजाला म्हणतो, राजा तुम्ही जी जागा शोधली आहे ना तीच अत्यंत चांगल्या प्रकारे जागा आहे. कारण त्या ठिकाणी पाणी जास्त अडवू शकतं, पिण्याचंही पाणी योग्य प्रकारे आहे, कारण आजूबाजूला वनस्पती तशा आहेत. पण राजा त्या ठिकाणी भली मोठी अडचण आहे. राजे विचारतात अडचण काय? त्याच वेळेस सहकारी बरोबर सांगतो की दोन्ही डोंगराच्या मध्ये एक भला मोठा दगड आहे. त्या दगड जर काढला तर त्या ठिकाणी भला मोठा बंधारा आपल्याला बांधता येईल. राजेंच्या डाव्या बाजूला 16-17 वर्षाचं पोर येसबा कामठे नावाचं राजेंच्या कौतुकाने पाहत होतं. काठीवरती हनवटी होती. राजे त्याच्या समोर जातात, खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, येसबा एक काम करशील? येसबा म्हणतो, हाजी करतो ना काम. त्याच वेळेस राजे त्याला सांगतात, येसबा समोर तुला धोंड दिसतोय भला मोठा, त्या दगड तुला काढायचा आहे. मी 16व्या दिवसानंतर इथे येतो, तुला 16 दिवस मी देतो. कारण येसबा म्हणतो, हाजी करतो, 16 दिवसात काम करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसतात, घोड्याला टाप मारतात, घोडा निघून जातो. घोड्याच्या पायाची पायदोळ येसबा हवेत पाहतो आणि पाहिल्यानंतर डोळे पुसतो. समोर पाहतो तर भला मोठा दगड दिसतो, भला मोठा धोंड दिसतो. कारण आधी दगड नव्हता दिसत, डोळ्यात पाण्याचं तळस असलं होतं. माझ्या राजानं मला काम सांगितलंय. पण त्याच्या मनामध्ये दुसरा विचार आला, मी एकटं कसं काय करू शकतो, एकटं कसं काय काम करणार? पण त्याच्या मनामध्ये विचार आला, माझ्या मला राजाने काम सांगितलंय, कारण मी एकटंच हा काम मी करणार. दुसऱ्या दिवशी भल्या पाठी उठतो. उठल्यानंतर दगडापाशी जातो, दगडाला धुसतो, दगडाचे तुकडे तुकडे करतो. 16व्या दिवसानंतर दगडाचा एकही तुकडा मात्र येसबा तिथे ठेवत नाही. 17वा दिवस उगवतो. येसबा डोंगरावरती बसून राजेंची कौतुकाने वाट पाहतो. पाहता पाहता राजे दिसायला लागतात. घोड्यांच्या पायाची पायदूळ हवेत दिसते. पाहता पाहता राजे समोर येतात. पण समोर आल्यानंतर घोड्यावरून खाली उडी टाकतात. त्यावेळेस कमरेचा सुवर्ण मुद्रांचा कस्ता होता, तो कस्ता खळ दिशी वाचतो. येसबाला कळून चुकलं, राजे हा कस्ता मला भेट म्हणून देणार. राजे पुढे येतात, येसबा 7-10 पावले मागे सरतो. राजे पुढे येतात, येसबा मागे सरत राहतो. राजेला कळून चुकलं, येसबा थांबायला तयार नाही. राजे म्हणतायत, येसबा थांब. येसबा जागेवरती थांबतो. राजे समोर येतात.
कमरेचा सुवर्ण मुद्रांचा कस्ता काढणार, यजमाच्या हातात ठेवणार. त्यावेळेस यजमा म्हणतो, नाही राजा, राजा याच्यातला एक क्षणाम नको, राजा याच्यातला एक तुकडाही नको, राजा मला काहीच नको. तुम्ही आता बंधारा बांधणार, आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय होणार. राजा याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. पण आज आमची परिस्थिती वेगळी आहे. आमची तरुण पिढी एकत्र येतात. जयंती उत्सव साजरा केल्यानंतर तरुण पिढीच्या अंगामध्ये उत्साह होतो. उत्साह आल्यानंतर एखाद्या सरपंचाकडे, सदस्याकडे, आमदाराकडे कुणाकडे जातो. तरुण गेल्यानंतर आणि म्हणतात, आमच्या एवढा गावातला रोड करून देता का, कुठून तरी निधी आणता का. हे सरपंच, सदस्य, आमदारच आम्हाला बोलून जातो, मला किती टक्के कमिशन देणार. ही हपापलेली माणसं जोपर्यंत आमच्या विचारांबरोबर लढत ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने काहीच होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाल आणि तलवारीच्या पलीकडचा इतिहास आमच्या तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे. ही खऱ्या अर्थाने. पण आज आमची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही म्हणताल वारंवार तेच सांगताय, त्यावेळेस काळ तसा होता. पण आजची परिस्थिती काय? आज आम्ही काय करू शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जाऊ द्या, पण 2002 साली सलीम खान नावाच्या मुलाचा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिला नंबर आला होता. तिथल्या प्राचार्यांना, संस्था चालकांना प्रश्न पडला, मी माझ्या मुलाला 7वीत असताना हिरो होंडा गाडी घेऊन दिली होती, माझं मुलगा 10वी पास झालं नाही आणि आपल्या शाळेतलं पोरग कसं 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलं? प्रश्न पडलाय. त्याच वेळेस सांगता शिपायला, जा आपल्या त्या सलीमचा पत्ता शोधून आणा. तर पत्ता असतो कुठं? मुंबई मधल्या धारावी झोपडपट्टी, आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी. सलीमच्या पत्ता शोधल्यानंतर प्राचार्य आणि शिपाई सलीमच्या घराला जातात. घराचं दार ठोठवतात, घरात पाऊल ठेवतात. तर घरात परिस्थिती अशी होती, वारं आलं तर घर उडून जावं, उन्हाची सूर्याची किरण घरात पसरावी, पाणी आलं तर घरात पाणी व्हावं, अशी परिस्थिती घराची होती. न राहून प्राचार्याला विचारलं, सलीम भा, मी माझ्या मुलाला 7वीत असताना हिरो होंडा गाडी घेऊन दिली होती, माझं पोरग 10वी पास झालं नाही, तो 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत कसा पहिला आला? त्यावेळेस सलीम उत्तर द्यायला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करतो. सलीम म्हणतो, मी 4थीला होतो, माझी बहीण 7वीला होती, वडील माथडी कामगार होते. वडील दिवसभर कष्ट करायचे, संध्याकाळी घरी यायचे. घरी आल्यानंतर हात पाय दाबाय सांगायचे. हात पाय दाबताना म्हणायचे, शिकल्याशिवाय काय नाही रे लेकरा, शिक आणि मोठा हो, काहीतरी करून दाखव. वडिलांचं अति कष्टानं निधन झालं. आता काय करायचं? सगळी जबाबदारी त्याच्या आईवरती आली. आता बाची इच्छा पूर्ण करायची. करायचं काय? त्या सलीमच्या आईनं शेजारच्या अपार्टमेंटमध्ये, सोसायटीमध्ये धुणं भांड्याचंच काम स्वीकारलं. पोटाची खळगी भरेल तिथं शिळा तुकडा मिळेल तिथे ती आई खायची, अशी परिस्थिती होती. पण त्याच्या आईचा सतत हात पाय पाण्यात असल्यामुळे हातापायाला चिकल्या झाल्या, आईला टीबी झाला, आई आजारी पडली, अंथरूण पकडलं. सलीम प्राचार्यांना सांगतोय, अशी परिस्थिती होती. आई आजारी पडली, आता काय करायचंय? बाची इच्छा तर पूर्ण करायची, आता करायचं काय? आईचा दवाखान्यासाठी कोणाकडून पैसे आणायचे? जिथं काम करत होते तिथं पैसे मागितलं, कुणीच पैसे दिले नाही. काय करायचं? त्यावेळेस सलीम प्राचार्यांना सांगतोय, अशा परिस्थितीमध्ये बहीण भाऊ एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर शेजारच्या चौकामध्ये एक चहाचा आम्ही गाडा टाकला. मी 2 तास काम करायचो, बहीण 4 तास काम करायची. मिळालेले पैसे आईच्या दवाखान्याकरता खर्च करायचं, उरलेले पैसे अन्नाची प्रक्रिया भागवण्यासाठी खर्च करायचे आणि त्यातूनच जर उरले तर पुस्तक घ्यायचे. अशी आमची परिस्थिती होती. आईचा दवाखान्यासाठी पैसे पुरे नाही. शेवटी आईचा सापळा शिल्लक राहिला. 10वीत असताना सलीम सांगतो प्राचार्यांना की आईच्या जवळ गेलो, आईचं डोकं मांडीवरती घेतलं, जीवाचा आकांत करून आई एवढंच म्हणाली, सलीम बाळा, शिक आणि मोठा हो, काहीतरी करून दाखव. सलीमच्या मांडीवरती प्राण सोडला, श्वास सोडला. आता काय करायचं? सलीम म्हणला, कसा बसा मी त्याच काळामध्ये 10वी पास झालो, कसा बसा मी 11वीला गेलो. मी 2 तास काम करायचो, बहीण 4 तास काम करायची. मिळालेल्या पैशातून पुस्तक खर्च करायचो आणि अन्नाची प्रक्रिया भागवायचो. अशी परिस्थिती होती. तर मी 11वीला गेलो. 11वीला गेल्यानंतर मलाही वाटत होतं तास चुकवावा, कॅन्टीनला बसावं, वडापाव खावा. कसा बसा मी 11वी पास झालो, 12वीला गेलो.
सर 12वीला गेल्यानंतर मलाही वाटत होतं एखादं टवाळकं पोरग पकडावं, त्याची गाडी घ्यावी, फिर फिर फिरावं. सर मलाही वाटत होतं एखादं टवाळकं पोराची अर्धी सिगरेट घ्यावी, सिगरेटचे दूध हवेच सोडावे. सर मलाही वाटत होतं. पण सर ज्यावेळेस मला वाटायचं ना, त्यावेळेस माझ्या आई वडिलांचे मला शब्द आठवायचे, सलीम मला शिक आणि मोठा हो, काहीतरी करून दाखव. जणू ते शब्द माझे पाठलाग करतायत. म्हणून मी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलो. 2002चा सलीम सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तीच केलं ना. ज्यावेळी शहाजी राजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले तर डोक्यावर घेऊन नाचले होते जोडे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळी मासाहेब जिजाऊ आजारी होत्या, रायगडावरती होत्या, हवा जास्त येत होती, हवा सहन होत नव्हती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंसाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला वाडा बांधला होता. आणि त्या वाड्यात अशी एक विहीर आहे. त्या विहिरीतलं पिण्याच्या पाणी तिथले सगळं मावळे आणि तिथले गावकरी पित होते. इतिहासाचा उल्लेख आल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला, 10 किलोमीटरवर यायचे आणि आल्यानंतर तिथलंच प्यायचं पाणी का वापरायचे? कारण ते पाणी आज प्रयोगशाळेमध्ये टेस्ट केलं, आज जे बिस्लरीच्या बॉटलपेक्षा 100 पटीनं ते पाणी आजही पिवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची विज्ञान दृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन तुम्ही सर्व अंगीकारताल हाच आशावाद व्यक्त करतो. विचार मंचाची रजा घेतो. मला बोलवलं त्याबद्दल मना